चीज मूग बॉल बनवण्याकरिता सर्वप्रथम आपण हा उकडलेला बटाटा आहे तो या किसणीवर बारीक किसून घेऊया। आता आपल्या या बॉलचं आवरण आपण तयार करीत आहोत। आता या किसलेल्या बटाट्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर मिक्स करूया। आणि आता चवीनुसार यामध्ये मीठ घालूया। आता आपण याचा एक छान डो तयार करून घेऊया। बटाट्याचं छान आवरण तयार झालं आहे। आता आपण त्यामध्ये लागणारं सारण तयार करूया। सारण तयार करण्यासाठी आपल्याला स्प्राऊड म्हणजे मूग आपले भिजवले होते, त्याला आपण मोड आणले होते। आता या स्प्राऊडपासून आपण हिरव्या मुगांपासून हा पदार्थ तयार करणार आहोत। अर्धी वाटी स्प्राऊड हिरवे मूग आणि त्यामध्ये पाव वाटी कांदा घालूया। त्यानंतर ही शिमला मिरची, ढोबळी मिरची म्हणतो आपण त्याला, अर्धी वाटी। त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये आपण मीठ घालूया। किसलेला आलं घालूया। एक चमचा ऑरेगॅनोची पावडर घालूया। त्यानंतर त्याला बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं ब्रेड क्रम्स घालूया आपण यामध्ये। तसेच आता आपण हे चीज आपण यामध्ये किसून घालणार आहोत। भरपूर किसून घेतलेलं चीज। आता आपलं हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया। आपण केलेल्या बटाट्याच्या आवरणापासून त्याच्या पारी करून हे सारण त्यामध्ये एकत्र भरणार आहोत। आता आपण या बटाट्याचं आवरण केलं आहे। आता त्याचं छान एक गोळा तयार करूया आणि या पिठाच्या हाताने याची एक छान पारी करून घेऊया। एक छान मऊ गोळा तयार झाला आहे। आपण केलेलं हे मुगाचे सारण ते त्यामध्ये आपण भरून घेऊया। यामध्ये आपण चीज देखील भरला आहे। आता हे आपण असं गोल करून छान त्याला एक बॉल तयार करूया। आता आपला हा चीज मूग बॉल तयार झाला आहे। असे आपण आणखीन बॉल तयार करून घेऊया। आता आपण या मैद्यामध्ये 2 चमचे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार केली आहे। तसेच हे ब्रेड क्रम्स तयार केले आहेत। इकडे आपण आता एका पॅनमध्ये तेल घातलं आहे आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आता हा गॅस आपण मध्यम आचेवर ठेवूया। आता आपण या मैद्याच्या पेस्टमध्ये हा बॉल बुडवूया आणि या ब्रेड क्रम्समध्ये आपण तो घोळवून घेऊया। असे तयार करून ठेवले आणि आयत्या वेळेस आपण हे तळून स्नॅक्स म्हणून वापरले तरी
एखाद्या कार्यक्रमाच्या वेळेस एक छान स्नॅक्सचा पदार्थ तयार होतो. आता आपण हे बॉल तयार करून ठेवले आहे आणि आपलं तेल पण तापलं आहे. मग आपण या मंद गॅसवरती हे बॉल तळून घेऊया. आपला असा हा खाण्यासाठी छान एक स्नॅक्सचा पदार्थ तयार झाला आहे. याला स्टार्टर देखील म्हणतात. अत्यंत पौष्टिक असा आणि सगळ्यांना आवडणारा एक छान पदार्थ. आपले चीज बॉल कसे तयार झाले आहेत बघा, कसे कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि छान तयार झाले आहेत. आता आपण हे सॉस बरोबर खाऊ शकतो. चवदार चविष्ट. पहा तर आपले छान एकदम चीज मूग बॉल तयार झाले आहे. कसे वाटतात? एक छानसा स्टार्टरचा प्रकार, पौष्टिक आणि सगळ्यांना आवडेल असा. आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.